कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार, कृषी उद्योजकता, शेती यामध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशा व्यक्तींना अॅग्रो केअर तर्फे अॅग्रो आयडॉल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते। 15व्या राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण जागतिक मृदा दिनानिमित्ताने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आयोजित करण्यात आले होते। यात पाचोरा तालुक्यातील काकणबर्डी जवळील 7 एकर खडकाळ जमिनीत नंदनवन फुलवणारे सुरेश भिला पाटील एक्स BSF ऑफिसर यांना सन्मानित करण्यात आले। आपण जाणून घेऊया सविस्तर माहिती सुरेश पाटील यांकडूनच। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा या शहरामधील काकणबर्डी हे एक मोठं असं तीर्थक्षेत्रासारखं नावाजलेलं असं क्षेत्र आहे। याच ठिकाणी आपल्या समोर जे आहेत तर ते एक्स BSF ऑफिसर सुरेश पाटील आहेत। त्यांना नुकताच एक अवॉर्ड मिळालेला आहे आणि त्याबाबत आपण त्यांच्याकडून अधिक माहितीशी जाणून घेऊया की हा अवॉर्ड नेमका कुणाला, कशा संबंधी आणि कोणत्या माध्यमातून दिला जातो आणि त्यासाठी आपण असे कोणते कर्तृत्व कार्य आपल्या हातून घडलं की ज्या माध्यमातून आपणास हे अवॉर्ड मिळाला। साहेब, हा जो अवॉर्ड आपणास देण्यात आलेला आहे, हा अवॉर्ड देण्यामागचा हेतू काय आणि आपण आता या माध्यमातून पुढे असं काय सुरू ठेवणार आहे अजून? हा अवॉर्ड प्रथम स्वरूपी जे शेतकरी लोक असतात, जे कृषी क्षेत्रामध्ये अतोनात प्रगती करतात, ज्यांना म्हणजे जादुई प्रगती जे लोक करतात त्यांना हा अवॉर्ड देण्यात येतो। हा अवॉर्ड त्या लोकांना देण्यात येतो ज्यांनी याच्या आधी, हा महा ॲग्रो आयडॉल 2023 आहे, हा अवॉर्ड त्या लोकांना देण्यात येतो ज्यांनी याच्या आधी छोटे मोठे पुरस्कार घेतलेले असतात। जसं मी आदर्श शेतकरी पुरस्कार घेतला होता, कृषी भूषण पुरस्कार, बऱ्याच संस्थांनी मला सन्मानित केलं होतं। आणि हा जो महा ॲग्रो आयडॉल 2023 अवॉर्ड हा एका कृषी मंच, कृषी केअर ग्रुप ऑफ कंपनीज ही एक फार मोठी कंपनी आहे, आपल्या देशातली मोठी संस्था आहे कृषी मंच म्हणून। त्या संस्थेला ही जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि ती संस्था अशा प्रकारचे अनेक अवॉर्ड्स दरवर्षी सन्मानित करीत असते। अशा प्रकारचा हा जो अवॉर्ड आहे, हा अवॉर्ड कृषी मंचचे आयोजक, सहयोजक, नियोजक या सगळ्यांना आपल्या मंचच्या माध्यमातून मी खूप खूप आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो। हा अवॉर्ड मी माजी सैनिक या नात्याने त्या सर्व मातांना, त्या वीर नारींना, वीर पत्नींना, त्या बालगोपालांना समर्पित करतो ज्यांनी देशासाठी हसते हसते अपने प्राणों की आहुति। मला या देशाच्या बळीराजाला एकच सांगायचं आहे की जोपर्यंत शेतीचं आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण आणि औद्योगिकीकरण होत नाही तोपर्यंत बळीराजाचा विकास संभव नाही। जसं की 13 जानेवारी 2011 रोजी मला ही जमीन देण्यात आली। ज्या वेळेला आम्ही या जमिनीचं मेजरमेंट करायला येत होतो त्यावेळी सिटी सर्वेचे लोक असोत, महसूल विभागाचे लोक असोत, आम्हाला या ठिकाणी छाता घेऊन यावं लागत होतं। ही जमीन घेणंसुद्धा माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं। ते चॅलेंज मी स्वीकारलं। पूर्ण खडकाळ लँड होती। या खडकाळ जमिनीचं सोनं आज तुम्ही प्रत्यक्ष प्रमाण की जरूरत नाही आहे, आपण सोनं कसं करू शकतात हे आपण करून दाखवलेलं आहे। हा जो एक नाला होता, सरकारी जमीन असल्यामुळे ही गाळ या जमिनीचा पूर्ण त्या नाल्यात वाहून गेलेला होता। तो नाला पूर्णपणे त्यावेळेला माननीय आमदार श्री किशोरप्पा पाटील यांच्याकडे JCP होतं, त्यांनी मला एक JCP महिनाभर दिलं। त्याच्यानंतर मी कोकल्यान लावलं। या ठिकाणी 3 ते 4 साठवण बंधारे बनवण्यात आलेले आहेत। तो संपूर्ण गाळ त्या नाल्यातला काढून मी माझ्या शेतात टाकला। पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेअंतर्गत या अर्ध्या किलोमीटरच्या नाल्यावर 3 कॅटेवर बनवण्यात आले आणि सॉईल वॉटर लेवल वाढवण्यात आली। सर्वप्रथम मी या ठिकाणी विहीर खोदली। उद्या खंडेराव महाराजांची यात्रा आहे आणि खंडेराव महाराजांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो की माझ्या विहिरीला जिवंत पाणी लागलं। तेव्हा मला असं वाटलं की खंडेराव महाराजांना माझ्या हातून काहीतरी नाविन्य करून घ्यायचं आहे आणि मी कामाला सुरुवात केली। 2019 नोव्हेंबरला मी रिटायरमेंट घेतलं VRS आणि डिसेंबरला कोरोना आला। त्याचा सुद्धा मी चांगल्या पद्धतीने वापर करून घेतला, कारण सगळे कामं ठप्प झालेले होते। अशा परिस्थितीमध्ये मी फक्त आणि फक्त झाडं लावत सुटलो। तुम्ही या ठिकाणी बघू शकता, दाखवू शकता, मी दुहेरी पीक पद्धतीने पीक घेतो, तिहेरी पीक पद्धतीने पीक घेतो। माझा कांदा असो,
माझी कपाशी असो, माझा कांदा असो, कपाशी असो, माझी लिंबोणी असो, माझी मोसंबी असो, माझी पपई असो, बऱ्याच न्यूज चॅनलांनी, बऱ्याच न्यूज पत्रिकांनी त्याची दखल घेतली आणि त्याचे फोटो पेपरात आताही आधी आलेले आहेत. फॉर एक्झाम्पल लोकमत आहे, देशदूत आहे, जनसत्ता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बुलेट ट्रेन लाईव्ह आहे. यांनी खूप मोठा सपोर्ट केला आणि मला उचलण्याचं काम केलं. आधी पण सुद्धा तिहेरी पीक पद्धती, आता या ठिकाणी तिहेरी पीक पद्धतीने पीक घेण्यात आलेलं आहे. आपल्याला दिसत असेल या ठिकाणी पपई आहे, मोगणी आहे आणि त्याच्यामध्ये उडीद मूग आधी घेण्यात आलेला आहे. आधी पण मी उडीद मूग घेतला, त्याच्यामध्ये कपाशी घेतली होती आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुरीचं उत्पन्न घेतलं होतं, ते सुद्धा माझं पेपरात आलं होतं. असे या ठिकाणी 1200 झाड सागाचे वृक्ष लागवड केलेले आहे, 1200 मोगणीचे वृक्ष लागवड आहे, टोटल 4500 वृक्ष लागवड केलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मोसंबी असो, नारळ असो, आर्के पाम, बॉटल पाम, पिस्टल पाम, ब्लॅक फायकस, व्हाईट फायकस अशा पद्धतीचे जेवढेही या ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली ती सगळीच्या सगळे वृक्ष जे आहेत दिवस रात्र ऑक्सिजन सोडतात. म्हणजे पर्यावरणामध्ये ऑक्सिजन ज्याला आपण प्राणवायू म्हणतो त्याचं संतुलन करण्याचं काम या ठिकाणी मी केलेलं आहे या माध्यमातून. तसंच वृक्ष लागवड केल्यानंतर वातावरणामध्ये टेम्परेचर मेंटेन होतं. डे बाय डे खास करून आपल्या जळगाव जिल्ह्याचं टेम्परेचर खूप वाढत चाललेलं आहे आणि ते माझ्या पद्धतीने छोट्याशा लेवलला का असेना मी टेम्परेचर मेंटेन करण्याचं काम केलेलं आहे. आणि परत सांगतो, मी देशाच्या नागरिकांना, देशाच्या शेतकऱ्यांना, देशाच्या बळीराजाला आवाहन करू इच्छितो, जसं मी या ठिकाणी नाला खोलीकरण असो, पाणी अडवा पाणी जिरवा असो या योजनांचा लाभ घेतला, अशा बऱ्याच योजना आहेत ज्या वेळेला आम्हाला कृषी केअर ग्रुप ऑफ कंपनीजने त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या महा ॲग्रो नॅशनल अवॉर्डसाठी बोलवलं. त्या ठिकाणी त्यांनी 5 तासाचं ते ट्रेनिंग सेशन ठेवलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की शेतीचं औद्योगिकरण, आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरण कशा पद्धतीने आपण करू शकतो. तर भारताच्या बळीराजाला माझी शेवटी एकच सांगायचं आहे, माझा स्वतःचा एक स्लोगन आहे, कार्य तत्परता से, प्राण प्रतिष्ठा से, मान सम्मान से, अगर मेहनत ईमानदारी से की जाए तो निश्चित रूप से जीत अपने कदमों में होती है. प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत नहीं है, आप देख सकते हैं. धन्यवाद. जय हिंद. नक्कीच साहेबांनी या ठिकाणी जे काही कार्य केलेलं आहे, खडकाळ जमिनीमध्ये अशा पद्धतीने जे वृक्ष दिसत आहे, जे आज म्हणजे हजारो लाखोंच्या घरामध्ये याची किंमत आहे. विविध झाडं त्यांनी लावलेली आहे, करोडो रुपयाचे आणि करोड रुपयामध्ये जर म्हटलं आपण तरी हरकत नाही. आणि त्याच्यामध्ये देखील आंतरपीक देखील त्यांनी घेतलेलं आहे. असंच नाही की हे लावून द्यायचे आणि 15 वर्ष मग काय करायचं, तर आंतरपीक आता आपल्याला समोरच दिसतंय. तर अशा माध्यमातून पार्किंग झोन आहे, त्यांनी काही या ठिकाणी विविध असे औद्योगिकरण त्यांनी या खडकाळ जमिनीतून केलेलं आहे. आणि याची दखल एका संस्थेने घेतली आणि त्यांना जो अवॉर्ड दिलेला आहे, तर नक्कीच त्यांचं जे कार्य आहे ते कौतुकास्पद आहे. साहेबांना आमच्यातर्फे देखील अशाच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नक्कीच देतो. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच.